मध्ये लाडक्या बहिणींना 10,000 रुपये मिळणार आहेत। या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 75 लाख महिलांना प्रत्येकी 10,000 रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे। विशेष म्हणजे या आर्थिक सहाय्याचा पहिला हप्ता आजच बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। लाडक्या बहिणींना देव पावला। देव म्हणजे राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ, ज्यांनी आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय घेतला। 5 मिनिटांपूर्वी सगळ्यात मोठी घोषणा झाली। 48 तासात लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3,000 रुपये जमा होणार आहे। आणि याबरोबरच लाडक्या बहिणींना आधार कार्डवर 10,000 रुपये मिळणार आहे। केंद्र शासनाने लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची योजना जाहीर केली, ज्याच्या अंतर्गत ज्या महिलांकडे आधार कार्ड आहे त्या महिलांना 10,000 रुपये आता मिळणार आहेत। आधार कार्ड जर तुम्ही काढलं असेल तर तुम्हाला 10,000 रुपयाचं एक विशेष अनुदान केंद्र शासनाकडून मिळणार आहे, म्हणजेच नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडून मिळणार आहे। केंद्र शासनाकडून बँक खात्यात हे पैसे येणार आहे आणि जर तुमचं जर पोस्टात खातं असेल तर तुम्हाला 15,000 रुपये आता मिळणार आहेत। लाडक्या बहिणींना आता 48 तासामध्ये लाडकी बहीण योजनेचे 2 हप्तेचे 3,000 रुपये आणि त्याचबरोबर आधार कार्डचं विशेष अनुदान 10,000 रुपये असे 10 अधिक 13,000 रुपये जमा होणार। आणि जर पोस्टात खातं असेल तर 15,000 रुपये आधार कार्डचे आणि 3,000 रुपये लाडकी बहीण योजनेचे असे तब्बल 18,000 रुपये जमा होणार। तर अशी अधिकृत माहिती स्वतः एकनाथजी शिंदे साहेबांनी दिली। आधार कार्डवर सुरू झालेल्या विशेष अनुदानासाठी एक मोबाईलहून 2 मिनिटाच्या आत अर्ज करायचा आहे। ज्या महिला लवकरात लवकर अर्ज करतील तितक्या लवकर त्यांना आधार कार्डवरचं विशेष अनुदान बँक खात्यात जमा होणार। जर वेगळ्या बँकेत खातं असेल तर 10,000, पोस्टात खातं असेल तर 15,000। पोस्टात खातं असणाऱ्या बहिणींची आता खरोखर लॉटरी लागणार आहे, कारण की त्यांना 15 अधिक 3 18,000 मिळणार। राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांनी मिळून खास राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी विशेष अनुदान सुरू केलं आहे। मग आता आधार कार्डवरच्या या अनुदानाचे फॉर्म कसे भरायचे आहेत, हे पैसे कसे मिळवायचे आहेत, कोणते 12 जिल्हे आहेत की जिथे सगळ्यात आधी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता आणि आधार कार्डचं अनुदान जमा होणार आहे, सगळं सविस्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। पहा, तुम्हाला हा 13,000 रुपयाचा प्रश्न आहे। जर तुम्हाला 13,000 रुपयाची गरज असेल तर मोबाईल हातात धरून शेवटपर्यंत हा व्हिडिओ त्या ठिकाणी पाहत राहायचा आहे। पहा, लाडक्या बहिणींसाठी या वर्षातली ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आली आहे। दिवाळीला बोनस द्यायचा राहिला होता, भाऊबीजेला ओवाळणी आली नव्हती आणि त्यामुळेच लाडक्या बहिणी सरकारवर प्रचंड नाराज झाल्या होत्या आणि तीच नाराजी दूर करण्यासाठी सरकारनं एक महत्त्वाची योजनेची घोषणा केली आहे। ही नाराजी आता खुशीमध्ये बदलून जाणार आहे, कारण की सरकारनं क्रांतिकारी निर्णय घेतला। आता ऑक्टोबरचा हप्ता नाही तर फक्त ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 2 हप्ते देण्याचा एकत्र निर्णय घेतला असून पहिल्या 12 जिल्ह्यांची यादी बँकांना दिली आहे। आता लाडक्या बहिणींच्या ज्या बँक खात्यात हे 3,000 रुपये येतील तर त्याच बँकेमध्ये आणखी 10,000 रुपये येतील आणि याचबरोबर ज्यांचं पोस्टाचं खातं आहे त्यांची तर लॉटरी लागणार आहे, कारण की जर पोस्टाचं खातं लाडक्या बहीण योजनेसाठी काढलं असेल तर पोस्ट खात्यामध्ये 15,000 अधिक 3,000 असे 18,000 रुपये मिळणार आहेत। आता फक्त हे आधार कार्डवरचं अनुदान मिळवण्यासाठी मोबाईलवर एक छोटासा फॉर्म भरायचा। आता सगळं सविस्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत, कारण की केंद्र शासनाची योजना आहे आणि याच्यासाठी वेगळा अर्ज तुम्हाला भरावा लागणार आहे। पहा, लाडक्या बहिणींसाठी आज 3 खुशखबर आलेल्या आहेत, 3 महत्त्वाच्या आनंदाच्या घोषणा झालेल्या आहेत। पण या 3 पैकी 2 ह्या घोषणा चांगल्या असून एक थोडीशी वाईट बातमी आहे, ती देखील तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे। व्हिडिओची सुरुवात आपण वाईट बातमीने करणार आहोत आणि लगेच कोणत्या 12 जिल्ह्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार हे सांगणार आहे आणि त्यानंतर सगळ्यात मोठी आनंदाची बातमी, आधार कार्डवर 10,000 रुपये आणि पोस्टात खातं असेल तर 15,000 रुपये कसे मिळवायचे, कसा फॉर्म भरायचा, सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो। पहा, सुरुवात करतोय आपण एका वाईट बातमीने। 3 बातम्या, त्यातली पहिली बातमी आहे वाईट बातमी। वाईट बातमी अशी आहे की 26 लाख लाडक्या बहिणींना आता अपात्र केलं गेलं। होय, 26 लाख बहिणी अशा सापडल्यात की ज्या कुठल्याही अटीत बसत नव्हत्या, कोणत्या निकषात बसत नव्हत्या, म्हणजे आता त्यांचे पैसे इथून पुढे बंद झालेले आहेत। पहा, नाराज होऊ नका। सरकारनं काय सांगितलंय की कुठल्याही अटी शर्तीच्या बाहेर जाऊन ज्यांनी लाभ घेतलाय त्यांचे आम्ही फक्त पैसे बंद करत आहोत, त्यांच्या पैशांची वसुली अजिबात होणार नाही। बऱ्याचशा बहिणींकडे 4 चाकी वाहन होतं, बऱ्याचशा बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर होतं, काही बहिणी तर स्वतः सरकारी नोकरीत होत्या, तर काही पुरुषांनी लाभ घेतला होता। तर असे गैरप्रकार निदर्शनास आले, त्यामुळे अचानक आज दुपारी 26 लाख लाडक्या बहिणींना अपात्र
करण्यात आलेला आहे. पण ही बातमी जेव्हा आली तेव्हा बहिणी अजून जास्त नाराज झाल्या, कारण की KYC करायला सरकारनं सांगितलं होतं. पण हे नाराजी दूर करण्यासाठी सरकारनं आणखी 2 निर्णय घेतले. 2 विशेष बातम्या पुढे तुम्हाला सांगतोय, कारण की आधार कार्डवर 10,000 रुपये आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000 रुपये आता कसे मिळवायचे सरसकट तुम्हाला सविस्तर सांगतोय. पहा, सगळ्यात मोठी आनंदाची बातमी जी आलेली आहे ती म्हणजे आधार कार्डवरच्या 10,000च्या आनंदाची, आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पोस्ट खाता असेल तर 15,000 रुपयाची. आता त्यासाठी सरकारने तुम्हाला काय करायला सांगितलंय, आता हा नोव्हेंबर ऑक्टोबरचा हप्ता मिळवण्यासाठी काही करायचं आहे का, पहिले 12 जिल्हे कोणते आहेत, हे जे विशेष अनुदान आहे आधार कार्डवरचं ते कसं मिळवायचं, म्हणजे तुमच्या खात्यात हे पैसे कशा पद्धतीने येणार, याचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, पोस्टाच्या लोकांना 15,000 मिळवण्यासाठी काय करायचं, कोणते कागदपत्र लागणार, सगळं सविस्तर सांगतो. आता पहिल्या वाईट बातमीने आपण सुरुवात केली. दुसरी आनंदाची बातमी बघा की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता मिळणार. आता पहा, ऑक्टोबरचा हप्ता देण्याचं जाहीर केलं होतं, पण 5 मिनिटापूर्वी स्वतः मुख्यमंत्री म्हणाले की आता ऑक्टोबर बरोबर नोव्हेंबरचा देऊन टाकू, कारण आता निवडणुकांचं वातावरण राज्यामध्ये सुरू झालेलं आहे. पहा, जिल्हा परिषद निवडणुका, त्याचबरोबर नगरपालिकांच्या निवडणुका असतील, महानगरपालिकांच्या निवडणुका असतील, पंचायत समितीच्या निवडणुका, सर्व प्रकारच्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झालेल्या आहे. आणि या काळात जी बहिणी आहेत, लाडक्या बहिणी आहेत किंवा महिला आहेत, तब्बल 2.5 कोटी लाडक्या बहिणी आहेत, तर यांची नाराजी घेणं सरकारला परवडणार नाहीये. कारण की पूर्ण जे सरकार आहे महायुतीचं ते खरं तर लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने, लाडक्या बहिणींच्या प्रेमानंच त्या ठिकाणी आलेलं आहे. हे सरकारला देखील याची जाणीव आहे, आणि म्हणून त्यांचा राग दूर करण्यासाठी, नाराजी त्या ठिकाणी आनंदात बदलण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आणि एकत्र ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता देण्याचा हे केला. आता पहा, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता येण्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि जो आधार कार्डवरचे ते 10,000 आहे आणि पोस्टातले 15,000, त्याची माहिती आपण पुढे घेतोय. पण हे ऑक्टोबर नोव्हेंबरचा महत्त्वाचा विषय आपण आधी घेऊयात की याच्यासाठी तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याला ॲक्च्युली लिंक असणं गरजेचं आहे. तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँक खात्यावरचं नाव एक्झॅक्टली सेम असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला सप्टेंबरपर्यंत सगळे हप्ते आलेले असणं आवश्यक आहे. पहा, बऱ्याचशा महिलांना फक्त सप्टेंबरचा हप्ता आला, जून जुलै ऑगस्टचे आले नाही, फक्त सप्टेंबरचा आलाय, आणि मग त्या वाट पाहत आहेत ऑक्टोबरच्या नोव्हेंबरच्या. तर पहा, कदाचित अशा बहिणी ज्या आहेत की ज्यांचा लाभमध्ये कधीतरी खंडित झाला होता, तर अशा बहिणीला फक्त कदाचित ऑक्टोबरचा येऊ शकतो, किंवा कदाचित सरकारने निर्णय घेतला तर दोन्ही येऊ शकतो. पण ज्या बहिणीला 15च्या 15 हप्ते आलेले आहेत अखंडितपणे, तर त्यांना हे दोन्ही हप्ते मिळणार. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो म्हणजे 10,000 रुपये आधार कार्डवर कसे मिळणार आहेत, 15,000 रुपये पोस्ट ऑफिसमध्ये कसे मिळणार आहेत. तर पहा, सरकारची, केंद्र सरकारची एक योजना आहे. पहा, राज्य सरकारची योजना नाही आहे. राज्य सरकारची योजना लाडकी बहीण योजना आहे, पण ही केंद्र सरकारची योजना आहे, तर हिला प्रधानमंत्री जनधन योजना असं म्हणतात. आता लक्षपूर्वक आहे का, प्रधानमंत्री जनधन योजना ही जी आहे तर ती 2014-15च्या काळामध्येच जे भाजप सरकारचे मुख्यमंत्री आहे मोदी त्यांनी चालू केली होती. आणि त्यांनी काय केलं होतं की लोकांना तुम्ही काय करा, जनधनचं खातं काढा असं सांगितलं होतं. आता बऱ्याचशा महिलांनी जनधनचे खाते काढलेले होते. आता ज्यांचे जनधनचे खाते आहेत त्यांना तर हा लाभ मिळणार, पण ज्यांचे नाही आहेत तर ते जनधनमध्ये कन्वर्ट करू शकतात किंवा विशेष एखाद्या बँकेत जनधनचं खातं उघडू शकतात. आता हे जनधन खात्यावर 10,000 कसे मिळणार, पहिलं लक्षात घ्या. हे 10,000 रुपये जे आहेत, तर तुम्ही जर जनधन खातं उघडलं असेल तर 6 महिने ते जर जुनं झालेलं असेल, म्हणजे 6 महिन्यापूर्वी जरी उघडलं असेल आणि त्याच्यात थोडाफार व्यवहार झाला असेल 1,000-2,000 रुपयाचा, तर तुम्हाला 10,000 रुपयाची ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी मिळते. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी म्हणजे एक प्रकारचं छोटंसं कर्ज मिळतं. म्हणजे 10,000 रुपये तुम्हाला अडचणीच्या काळात बँकेमार्फत दिले जातात आणि ज्याच्यावर फारसा कुठला व्याजदर नसतो. ते एक प्रकारची ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आहे. म्हणजे अर्थात ते पैसे तुम्हाला परत जमा करावे लागतात, पण त्याला कुठला व्याजही लागत नाही किंवा कोणापुढे तुम्हाला हात पसरायची गरज नाही. जर 6 महिन्यापेक्षा जास्त जर तुमचं जनधन खातं असेल, मग ते कुठल्याही बँकेचं असू द्या, मग ते पोस्टाचा असू द्या, इंडियन बँक, स्टेट बँक, IDBI, म्हणजे कुठल्या इंडियन ओव्हरसीज, सेंट्रल बँक, युनियन बँक, कुठल्याही असू द्या, फक्त ते जनधन असणं गरजेचं आहे. आणि 6 महिने जुनं जर असणं गरजेचं आहे, ते जर असेल तर तुम्ही बँकेकडून 10,000 रुपये ओव्हरड्राफ्ट म्हणजे एक छोटंसं कर्ज त्या ठिकाणी घेऊ शकता. आणि नक्कीच तुम्ही या योजनेचा त्या ठिकाणी लाभ घेऊ शकता. आता ही योजना केंद्राची आहे, जुन्या याच्यापासून चालत आलेली आहे, म्हणजे 8-10 वर्षापासून. पण बऱ्याचशा महिलांना याची माहिती नसल्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये तो विषय इन्क्लूड केला आहे. पण नक्कीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असलं तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.